बेळगाव वकील संघाकडून डी.सी. साहेबांना विनंती करण्यात आली होती की जे काही बिजापूर कोर्टामध्ये वकिलांच्या विरोध जे काही 4 व्हीलर इनोवा कार गाडीनं त्यांच्या 2 व्हीलरला टोकून जे काही ॲक्सिडेंट दाखवलेलं आहे व तसेच या ॲक्सिडेंटपासून 1.5 किलोमीटरपर्यंत त्या गाडीमधूनच त्यांना त्या गाडीनं अडकलं असून पण कसे घेऊन गेले व जो कोणी त्याच्यामध्ये आरोपी होता, जो ड्रायव्हर होता, तो फरारी झालेला आहे। त्यामुळे मी आमच्या बेळगाव बारासूरमधून डी.सी. मुखांतर कर्नाटक सरकारला विनंती करण्यात येते की जी काय घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये जे कोणी गुन्हेगार सामील आहेत त्या गुन्हेगारांच्या विरुद्ध कडक कारवाई करून त्यांना ताबडतोब शिक्षा व्हावी व त्यांना अशी शिक्षा व्हावी की पुढच्या दृष्टिकोनातून अशी कोणीही कारवाई करू नये व आपण आमच्या कर्नाटक सरकारला आणखीन एकदा आमच्या बेळगाव असोसिएशनकडून विनंती करण्यात येते की जे कोणी आरोपी असतील त्यांना ताबडतोब पकडून आणि त्याच्यामध्ये भरपूर जण इन्व्हॉल्व आहेत आणि त्यांच्यावर पण संबंधित आरोपींच्या विरोध चौकशी करून ताबडतोब कारवाई करावी म्हणून आम्ही बेळगाव बार असोसिएशनकडून त्यांना आज डी.सी. ऑफिसला विनंती करण्यात आलेलं आहे।